नमस्कार. माधव मंथन मध्ये आपलं स्वागत आहे. मी माधव घांगुर्डे. अयोध्येतील राम जन्मभूमी मंदिराचा ऑडिट रिपोर्ट आता आलेला आहे. व्ही शंकर अय्यर अँड कंपनी या सीए संस्थेनं हा ऑडिट रिपोर्ट तयार केलाय. याची माहिती आणि SITने आतापर्यंत जो तपास केलेला आहे त्याची माहिती मी आता सांगणार आहे. पण ही माहिती सांगून झाली की याच्याशीच संबंधित पण अजून थोडा वेगळा विषय हा मी सांगणार आहे. त्यामुळे सर्वांना विनंती आहे की शेवटपर्यंत हा व्हिडिओ पाहावा, ऐकावा, म्हणजे नंतर जी माहिती सांगणार आहे ती देखील आपल्यापर्यंत पोहोचेल. व्ही शंकर अय्यर या एक्सटर्नल ऑडिटरनी दिलेल्या रिपोर्टमध्ये असं म्हटलंय की राम जन्मभूमी न्यासासाठी मंदिर निर्माणासाठी 3,300 कोटी रुपये हे देणगी स्वरूपात मिळालेले आहेत. ह्या 3,300 कोटी पैकी 1,800 कोटी रुपये हे प्रत्यक्ष मंदिर बांधण्यासाठी खर्च झालेले आहेत. 800 कोटी रुपये मंदिराला लागणाऱ्या जमिनीचं खरेदी करण्यासाठी, भूसंपादन करण्यासाठी लागलेले आहेत. आणि हा सगळा व्यवहार हा बँकेमार्फत झालेला आहे, पारदर्शक व्यवहार झालेला आहे, ज्याच्यामध्ये कुठेही नगद रक्कम ही दिली गेली नाही, कॅशमध्ये व्यवहार केला गेलेला नाही, असं एका अर्थाने ट्रस्टला या ऑडिट रिपोर्टमध्ये पूर्ण क्लीन चिट दिलेली आहे. चोरी झाली ती दानपेट्यांमधल्या रकमेची चोरी झालेली आहे. आणि SITला आतापर्यंत जी माहिती मिळाली त्यानुसार साधारणपणे 2.25 कोटी रुपयाची चोरी झालेली आहे. काहींचं म्हणणं आहे की ती अधिक सुद्धा असेल. तसं जर असेल तर ते SITच्या तपासात येईल असा आपण विश्वास ठेवायला हरकत नाही. आतापर्यंत या संबंधात 8 लोकांना SITनं अटक केलेली आहे. या 8 पैकी एक आहेत सुभाष श्रीवास्तव, जे स्टेट बँक अयोध्या शाखेचे कर्मचारी आहेत. अशा प्रकारची रक्कम जेव्हा बँकेत भरली जाते तेव्हा संबंधित बँकेची संबंधित शाखा या शाखेकडेच ती रक्कम मोजण्याची, ती कॅश मोजण्याची जबाबदारी असते. ते कॅश काउंटिंग मशीन्स घेऊन येतात आणि ही रक्कम मोजतात. तशी ही जबाबदारी स्टेट बँकेच्या अयोध्या शाखेकडे दिली गेली होती. मग अयोध्या शाखेनं सुभाष श्रीवास्तव या आपल्या कर्मचाऱ्याला ही जबाबदारी दिली. बँकेने आणखीन 6 लोकांना बाहेरनं टेम्पररी तत्वावर हायर केलेलं आहे. हे जे हायर केलेलं आहे ते सैनिक सिक्युरिटी सर्व्हिसेस नावाच्या एका संस्थेकडनं, त्यांनी या खाजगी संस्थेकडनं, खाजगी कंपनीकडनं त्यांनी या लोकांना या कामासाठी घेतलं. त्याचं ज्या सिक्युरिटी सर्व्हिसेसचं जे देणं घेणं आहे ते स्टेट बँक करणार. त्याचे 6 लोक आहेत आणि एक जो आहे हा प्रत्यक्ष त्या ट्रस्टचा कर्मचारी आहे. असं एकूण 8 लोकांना अटक केलेली आहे. या 8 लोकांचा तपास, चौकशी सुरू आहे. त्यांना अजून जामीन दिलेला नाही. पुढची तारीख वगैरे मिळते आणि त्यांची चौकशी सुरू आहे. या सगळ्या चौकशीमधून 80 लाख रुपये हे या कर्मचाऱ्यांकडनं हस्तगत करण्यात आलेले आहेत. ह्या कर्मचाऱ्यांनी यातला काही पैसा कुठे गुंतवला असेल, सोनं घेतलं असेल, जमिनी घेतल्या असतील, हे आणखीन 80 लाखाच्या व्यतिरिक्त आहे. आता ह्याची सगळ्याची पुढच्या काळात चौकशी होईल, त्यांना कायद्यानुसार शिक्षा वगैरे होईल. मी जो नंतर विषय सांगणार आहे तो असा आहे, तो याच काळामध्ये शबरीमलाई मंदिराच्या चोरीचा विषय देखील सुरू आहे. याची चर्चा माध्यमांवरही नाही आणि समाज माध्यमांवरही नाही. शबरीमलाईच्या चोरीचं प्रकरण 2019 सालचं आहे. मागच्या सप्टेंबरमध्ये, म्हणजे मागच्या 2025च्या सप्टेंबरमध्ये, आता त्याला पुढच्या सप्टेंबरमध्ये वर्ष होईल, ही चोरी उघडकीला आली. म्हणजे 2019 ते 2025 तब्बल 6 वर्ष ही चोरी
दडवली गेली होती. 4.5 किलो सोन्याची चोरी शबरीमलाईच्या देवळातनं झालेली आहे. शबरीमलाईचं जे देऊळ आहे त्या देवळाचं व्यवस्थापन त्रावणकोर देवस्थम बोर्डच्या हाती आहे. हे त्रावणकोर देवस्थम बोर्डाची नियुक्ती, त्याच्या सदस्यांची नियुक्ती हे केरळ राज्य सरकार करतं. मागच्या निवडणुकीमध्ये केरळमध्ये काँग्रेसचं राज्य सरकार आलं, पण त्याच्या आधी बराच काळ डावं सरकार तिथे होतं. LDF लेफ्ट डेमोक्रेटिक फ्रंटचं सरकार होतं. या लेफ्ट डेमोक्रेटिक फ्रंटनी त्रावणकोर देवस्थम बोर्डाच्या सदस्यांची जी नियुक्ती केली ते अजून बदललेलं नाही. या लोकांना देखील याच्यामध्ये संशयित म्हणून पकडलेलं आहे. मुळामध्ये ही चोरी दडवली गेली. ही 2025च्या सप्टेंबरमध्ये उघडकीला आली. त्यानंतर कोर्टात हा विषय गेला आणि त्यानंतर कोर्टाने SIT स्थापन केली. SITने तपास सुरू केला आणि SITच्या असं लक्षात आलं त्रावणकोर देवस्थम बोर्डाचेच पदाधिकारी याच्यामध्ये गुंतलेले आहेत. मग त्यातल्या काही लोकांना अटक झाली, मंदिराच्या एका पुजाऱ्याला अटक झाली आणि एका सोन्याच्या मोठ्या व्यापाऱ्याला अटक झाली. हा फरक आहे. तिथे त्रावणकोर देवस्थम बोर्डाचेच लोक हे याच्यामध्ये गुंतलेले आहेत. इथे मात्र ट्रस्टने स्वतः तक्रार केलेली आहे की चोरी झालेली आहे, याची तक्रार केलेली आहे आणि त्यांनी UP सरकारला विनंती केली SIT स्थापन करायची. SIT स्थापन केली आणि मगाशी सांगितलं तो सगळा तपास झालेला आहे. आता इथे सांगण्याचा विषय असा आहे की शबरीमलाईची चोरी उघड झाली त्याला वर्ष होत आलं, पण समाज माध्यम आणि माध्यमांमध्ये किती चर्चा आहे. आणि मागच्या जूनमध्ये राम जन्मभूमी चोरीचा विषय आला. मागच्या 2 महिन्यामध्ये समाज माध्यमांमध्ये आणि माध्यमांमध्ये किती चर्चा झाली. याचा हिंदुत्ववाद्यांनी विचार करण्याचा विषय आहे. समाज माध्यमांवर असं लक्षात आलं की अनेक हिंदुत्ववादी, हिंदू विरोधी तर भाजपला, संघाला, विश्व हिंदू परिषदेला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करणारच, त्यात नवल काही नाही. पण हिंदुत्ववादी मंडळी देखील संघ, विश्व हिंदू परिषद यांना जेव्हा आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करतात आणि शबरीमलाई मंदिराची त्यांना चोरीची माहिती नसते, काही बोलत नाहीत, या विषयाचं वैषम्य वाटतं. आपण जेव्हा आता दोन्हीकडचं देणग्या हे हिंदू देव आहेत, या हिंदू भक्तांनी दिलेल्या देणग्या आहेत, पण एका विषयाची हिंदुत्ववादी मंडळी नाही माहिती नसते आणि दुसऱ्या विषयाची मात्र समाज माध्यमांवर मोठ्यांदी चर्चा करण्यामध्ये हिंदुत्ववादी देखील कमी नाहीत. संघाला, विश्व हिंदू परिषदेला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करण्यामध्ये हे मागे नाहीत. या गोष्टीचं देखील वैषम्य वाटतं. याचा विचार हिंदुत्ववादी मंडळींनी कधीतरी करावा असं वाटतं, म्हणून हा व्हिडिओ केलेला आहे. या व्हिडिओतला विषय जर आपल्याला पटला असेल तर कृपया लाईक करा, शेअर करा, कमेंट बॉक्समध्ये आपला अभिप्राय लिहा आणि असे विषय पुढच्या काळात कानावर पडावे असं जर वाटत असेल तर चॅनल सबस्क्राईब करा. खूप खूप धन्यवाद.